बघा जर तर हायपोथेटिकल सिच्युएशन आज नाही आहे त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. हा प्रश्न याचं उत्तर मी देतो. या प्रश्नाचं उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकता नाही. मी सांगितल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघाचं मतदान 7 मेला आहे आणि आज मार्च महिन्यातला शेवटचा आठवडा आहे. पक्षश्रेष्ठी आमच्यासाठी प्रयत्न करतायत. आम्ही या ठिकाणी आज तन मनाने या ठिकाणी प्रयत्न करतोय. सगळ्याला सगळं माहिती आहे. योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊ. ठीक आहे. नाही कशाला कुठेतरी याचा अर्थ आज नाही मान्य केलं नाही असं कुठं आहे. तुम्ही मला कळत नाही. पत्रकार बंधूंना मला विनंती आहे. नाना पटोले साहेब प्रांताध्यक्ष, थोरात साहेब या ठिकाणी राज्याचे ज्येष्ठ नेते सीएलपी लीडर, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सांगलीचा तिढा सुटला नाही, सांगली काँग्रेसचे म्हणून. मग मान्य केलं नाही असं कशाला म्हणायचं. आज या ठिकाणी सुटला नाही पण ते उमेदवारी जाहीर करतात. नाही एक मिनिट, कोणी उमेदवारी जाहीर केली? काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी जाहीर केली का? की सांगलीची काँग्रेसच्या राज्याच्या देशाच्या एक मिनिट असंच नाही. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काँग्रेस पक्षाच्या कुठल्या वरिष्ठ आणि राज्य पातळीच्या नेत्यांनी असं सांगितले की सांगलीची जागा सुटली म्हणून? आतापर्यंत सांगितलंय का? असं नाही सांगितलं ना. मग कशासाठी हा आपण उगाच ट्विस्ट करायचा? विषय असा आहे, ही जागा काँग्रेसची आहे. आमची लढाईची पूर्ण तयारी क्षमता आहे. आम्ही या ठिकाणी ही सांगली जिल्ह्याच्या लोकांची भावना आहे. मी या ठिकाणी आज ही जागा मागणी करत आहोत आणि ह्या आमच्या भावनात ह्या आम्ही वरिष्ठांपासून दिल्ली ते गल्ली पोहोचवलेल्या आहेत. जर शेवटच्या क्षणापर्यंत हा निर्णय झाला नाही तर विशाल दादा